एकदा परीक्षित राजाने शुकदेवांना मत्स्यावताराविषयी विचारता भगवान शुकदेव म्हणाले, राजा परीक्षिता, गायी, ब्राह्मण, देव, साधू, वेद आणि अर्थ यांचं रक्षण करण्याकरता भगवान शरीर धारण करतात. शुकदेव म्हणाले, यापूर्वी झालेल्या कल्पांताच्या शेवटी ब्रह्मदेव निद्रिस्त झाले होते. तेव्हा फार मोठा प्रलय झाला होता. त्यावेळी पृथ्वी लोकावरील सर्व लोक समुद्रात बुडाले होते. प्रलय काळामुळे ब्रह्मदेवांना झोप आली होती, म्हणून ते झोपू इच्छित होते. ब्रह्मदेवांची सृष्टी उत्पन्न करण्याची शक्तीही लोप पावली होती. त्याचवेळी त्यांच्या मुखातून निघालेले वेद श्रुती चोरून हयग्रीव दैत्य पाताळात गेला. ब्रह्माजवळ राहणाऱ्या हयग्रीव नावाच्या बलवान दैत्याने ते चोरले. सर्वशक्तिमान भगवान श्री हरींनी हयग्रीवाचे हे दुष्कृत्य ओळखले आणि म्हणून त्यांनी मत्स्यावतार धारण केला. त्यावेळी सत्यव्रत नावाचा एक मोठा उदार भगवतपरायण राजा फक्त पाणी पिऊन तपश्चर्या करत होता. एकदा हा राजर्षी कृतमाला नदीत पाण्याने तर्पण करत होता. त्याचवेळी त्याच्या ओंजळीत पाण्यात एक लहानशी मासोळी आली. द्रविड देशाचा राजा सत्यव्रताने आपल्या ओंजळीत आलेल्या मासळीला पाण्याबरोबरच पुन्हा नदीत सोडले. तेव्हा अत्यंत कळवळून ती मासळी परम दयाळू राजा सत्यव्रताला म्हणाली, राजन, आपण दीनदयाळू आहात. पाण्यात राहणारे जंतू आपल्या जातवाल्यांना खाऊन टाकतात, हे आपल्याला माहीत आहेच. मग पुन्हा मला नदीत का सोडता? स्वतः भगवान माझ्यावर प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी मासळीच्या रूपाने आले आहेत, याची राजाला कल्पनाच नव्हती. तरी त्या मासळीचे रक्षण करण्याचा त्याने मनोमन संकल्प केला. राजाने तिला तांब्यातील पाण्यात ठेवून आश्रमात आणले. एका रात्रीतच ती मासळी इतकी मोठी झाली की त्यात ती मावेना. पुन्हा ती राजाला म्हणाली की मी या कमंडलूत नाही राहू शकत, मला एखादे मोठे ठिकाण शोध. राजाने तिला कमंडलूतून काढून एका मोठ्या डेऱ्यात ठेवले. पुन्हा ती 2 घटकातच 3 हात मोठी झाली. आता तिला तो डेराही पुरेना. मासळीने राजाकडे पुन्हा एकदा मोठ्या ठिकाणाची मागणी केली. पर्यंत ऐकत रहा. राजाने तिला दशावतार विष्णू. थोड्याच वेळात तिने एवढे मोठे रूप धारण केले की त्या सरोवरातील पाणी तिने व्यापून टाकले. मासळी राजाला म्हणाली, राजन, मी जलचर प्राणी आहे. या सरोवरातील पाणी सुद्धा मला आरामात राहण्यासाठी पुरेसे नाही. आपण मला एखाद्या विपुल पाण्याच्या खोल डोहात ठेवावे. मासळीचा मोठा मत्स्य झालेल्या माशाला राजा अथांग पाणी असणाऱ्या जलाशयात सोडत राहिला. मासळीचा आकार मोठा मोठा होतच राहिला. अखेर राजाने त्या मत्स्याला समुद्रात सोडण्यासाठी आणले. समुद्रात सोडत असताना मत्स्य सत्यव्रताला म्हणाला, हे वीरा, समुद्रात मोठमोठ्या बलाढ्य मगरी राहतात, त्या मला खाऊन टाकतील, म्हणून मला समुद्राच्या पाण्यात सोडू नये. मत्स्याची ही मधुर वाणी ऐकून राजा गोंधळून गेला. तो म्हणाला, मत्स्याचे रूप धारण करून मला मोहित करणारे आपण कोण आहात? आपण एका दिवसात 400 कोस विस्ताराचे सरोवर व्यापून टाकलेत. एवढी शक्ती असणारा जलचर म्हणजे पाण्यात राहणारा प्राणी मी आतापर्यंत पाहिला नाही की कधी ऐकलाही नाही. आपण निश्चितच साक्षात सर्व शक्तिमान, अंतर्यामी, अविनाशी श्रीहरी आहात. जीवनभर कृपा करण्यासाठीच आपण जलचराचे रूप धारण केले आहे. हे पुरुषोत्तमा, आपण जगाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय करणारे आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. आपले सर्व लीलावतार जरी प्राण्यांच्या उन्नतीसाठीच असतात, तरी सुद्धा मी हे जाणू इच्छितो की आपण हे रूप कोणत्या उद्देशाने धारण केले आहे. आपण जे मत्स्य रूपाचे दर्शन दिले आहे ते अद्भुत आहे. आपल्या भक्तांवर प्रेम करणाऱ्या जगतपती मत्स्यावतारी भगवंतांनी आपल्या प्रिय भक्त सत्यव्रताची प्रार्थना ऐकली, तेव्हा त्याचे कल्याण करण्यासाठी व त्याचबरोबर कल्पांताच्या प्रलयकालीन समुद्रात विहार करण्यासाठी त्याला म्हटले, सत्यव्रता, आजपासून 7व्या दिवशी भू आणि भव इत्यादी लोकप्रलयाच्या समुद्रात बुडून जातील. जेव्हा तिन्ही लोक प्रलय काळाच्या अथांग पाण्यात बुडू लागतील, तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल. त्याचवेळी सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरं घेऊन
सप्त ऋषींसह त्या नौकेवर तू चढावेस. तसेच सर्व प्रकारचे धान्य, लहान मोठी अन्य प्रकारची बीजे जवळ ठेवावीत. त्यावेळी अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतीच्या सहाय्यानेच तू न भीता त्या मोठ्या नौकेत बसून विहार करावास. जेव्हा प्रचंड वादळांनी ती नाव डगमगू लागेल तेव्हा मी मत्स्य स्वरूपात तेथे येईन. त्यावेळी तू वासुकी नागाच्या दोराने ती नाव माझ्या शिंगाला बांध. हे सत्यव्रता, यानंतर ब्रह्मदेवाची रात्र असेपर्यंत मी ऋषींसह तुला त्या नावेतून ओढत समुद्रात विहार करीन. विहार करताना जेव्हा तू प्रश्न विचारशील तेव्हा मी तुला उपदेश करेन. माझ्या कृपेने ज्याचे नाव परब्रह्म आहे तो माझा महिमा तुझ्या हृदयात प्रकट होईल आणि तुला आत्मज्ञान होईल. राजाला असे सांगून श्रीहरी अंतर्धान पावले. नंतर राजा भगवंतांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहू लागला. मत्स्यरूप भगवंतांच्या चरणाचे चिंतन करू लागला. चिंतन करत असताना एके दिवशी अचानक राजाने पाहिले, प्रलय कालाचे भयंकर मेघ पाऊस पाडत असून समुद्र मर्यादा सोडून वाढत आहे. पाहता पाहता सर्व पृथ्वी बुडू लागली. तेवढ्यात राजाला भगवंताच्या आज्ञेचे स्मरण झाले आणि नाव सुद्धा आलेली दिसली. राजा धान्य व इतर बीजे व सप्त ऋषींसह त्यात बसला. भगवंताचे ध्यान करत असतानाच त्या विशाल समुद्रात सोन्याप्रमाणे शरीर असलेला जवळजवळ 4 लाख कोस लांबीचा एक शिंगाचा एक प्रचंड मासा प्रकट झाला. भगवंताच्या सांगण्यावरून ती नाव वासुकी नावाच्या दोरीने त्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न होऊन राजा भगवंताची स्तुती करू लागला. सत्यव्रत म्हणाला, जगातील जीवांकडे आत्मज्ञान आहे, पण अविद्येमुळे ते झाकले आहे. त्यामुळे संसारात जी अनंत दुःखे आहेत त्यांच्या भाराने ते त्रासलेले आहेत. हे भगवंता, जेव्हा आपल्या इच्छेने ते शरण येतात तेव्हा ते आपल्याला प्राप्त करून घेतात. आम्हाला मुक्ती देणारे आपणच परम गुरु आहात. मी अज्ञानी आहे, सुखाच्या इच्छेने दुःखदायक कर्म करतो, परंतु भगवंत आपली सेवा केल्यामुळे हे अज्ञान नष्ट होते. आपण माझी अज्ञानरूपी गाठ तोडून टाका. अग्नीत तापल्यावर सोनं चांदी उजळून निघतं त्याप्रमाणे आपल्या सेवेने अंतःकरणातील मळ धुतला जातो. आपल्याकडून ज्ञान घेण्यासाठी मी आपणास शरण आलो आहे. मला अज्ञानातून बाहेर काढा व आपले खरे स्वरूप प्रकट करा. राजा सत्यव्रताने अशी प्रार्थना केल्यावर मत्स्यरूपधारी पुरुषोत्तम भगवंतांनी प्रलयाच्या समुद्रात विहार करीत असतानाच आत्मतत्वाचा उपदेश सत्यव्रताला केला. भगवंतांनी राजाला आपल्या स्वरूपाच्या संपूर्ण रहस्याचे वर्णन करत असताना ज्ञान, भक्ती, कर्मयोगाने परिपूर्ण अशा दिव्य पुराणाचा उपदेश केला. त्यालाच मत्स्यपुराण असं म्हटलं जातं. ऋषींसह नावेत बसलेल्या सत्यव्रताने संशयरहित होऊन भगवंताकडून ब्रह्माच्या स्वरूपाचे, आत्मतत्वाचे श्रवण केले. यानंतर जेव्हा प्रलय काळ संपून ब्रह्मदेव उठले तेव्हा भगवंतांनी हयग्रीव असुराला मारून त्याच्याकडून वेद मिळवून ते ब्रह्मदेवांना दिले. यावरून असं लक्षात येतं की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. याच नियमानुसार कोणतीही उत्क्रांती घडून येते. श्री विष्णूंच्या दशावतारांना डार्विनचा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा उत्क्रांती नियम लागू होतो असं मानलं जातं. प्राणी जीवनाची सुरुवात करून पाण्यातील सूक्ष्म जीवापासून सुरू होऊन ते पुढे प्रगत झाले.